पालघर जिल्ह्यातल्या केळवे रोड इथल्या देवीपाड्यात महापुरामुळे हृदयद्रावक घटना घडली आहे। उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या 55 वर्षीय महिलेचा मृतदेह घरी आणल्यानंतर पुराचं पाणी घरात शिरल्यानं मृतदेह वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता। त्यामुळे कुटुंबियांनी किचनचे पत्रे फोडून हा मृतदेह छतावर नेला आणि 2 तास त्यांना तिथेच थांबावं लागलं। पाणी ओसरल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले। हेच पूरग्रस्त पालघर अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे। देवीपाड्यासह अनेक गावांची अवस्था बिकट आहे। पुरानंतर अनेक गावात अन्नधान्य आणि कपड्यांची तीव्र टंचाई भासते। 4 दिवस उलटूनही अद्याप मदत पोहोचलीच नाहीये। पूरग्रस्तांकडून प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी वारंवार केली जाते। पालघरमधील 6 जुलैच्या महापुरानंतर देवीपाड्यासह अनेक गावातील पूरग्रस्त अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। तरडेपाडा, देवशेत, झांजरोळी आणि मंडळपाडा या गावांना पुराच्या पाण्यानं 4ही बाजूंनी वेढा घातलाय। त्यामुळे अनेक कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतांवर रात्र काढावी लागली आहे। पुराच्या वेढ्यात अडकलेल्या अनेक कुटुंबांनी घरांच्या छतावर आश्रय घेत आपला जीव वाचवला। पूर ओसरून 4 दिवस झाले तरी अजूनही अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड प्रमाणात टंचाई कायम आहे। पालकमंत्र्यांनी दौरा केला असला तरी अद्याप मदत न मिळाल्याची खंत इथल्या स्थानिकांनी व्यक्त केली आणि त्यामुळे प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे। भयंकर आमची परिस्थिती होती। आमचा जीव आम्ही कसा वाचवला हे आम्हालाच माहिती आहे। आम्ही त्या कसं ती खिडकी तोडली आणि माझ्या पूर्ण मुलाबाळांना, माझ्या पूर्ण परिवाराला मी कसं बाहेर काढलं ते मलाच माहिती आहे। आम्ही ती खिडकी तोडून आमचा बकऱ्यांचा गोठा आहे त्यावरती जाऊन नंतर मग आम्ही पत्रावरती जाऊन बसलो आणि तेव्हाही वारा पाणी भरपूर होता। शासनाने आम्हाला म्हणजे थोडी मदत केली तर बरं होईल, कारण की आमच्याकडे चादरे वगैरे बघा आता सर्व म्हणजे घाण झालेले पूर्ण आता थोड्याफार धुतलेले आहेत आणि आमच्याकडे अन्नाचा एकही कण राहिला नाही। आम्हाला थोडे चावले आमचा परिवाराचा गुजारा होईल एवढं अन्नधान्य भेटलं तरी आम्हाला बरं होईल। आम्ही फॅमिली घेऊन पूर्ण गोठ्यावरून पत्र्यावरती गेलो। एवढं घरात पाणी होतं की म्हणजे राहायला सुद्धा होत नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही वरती जाऊन राहिलेलो आणि माझी पूर्ण फॅमिली आहे। आम्ही कसं जीव मुठीत घेऊन पत्र्यावरती, एवढं पत्रे पूर्ण चिकट झालेले पावसामुळे, तरी पण आम्ही वरती जाऊन राहिलेलो आणि वारा पाऊस एवढा भयानक होता की म्हणजे काय करू असं होत होतं। पण मुलांसाठी आम्ही धीर करून वरती राहिलो। मी तर ह्यांची मदत करायला आली होती की काही थोडंफार सामान असेल ते मी घरात घेईन, पण ह्यांच्यामध्ये मीही माझ्या मुलाला घेऊन लहान इथे अटकली आणि खूप खूप वाईट परिस्थिती होती। घरातून कसेबसे आम्ही सर्वजण बाहेर निघाले, माझा भाऊ, माझे मिस्टर।